वार्तामध्ये आपले स्वागत आहोत। ठाणे शहरामध्ये ठाणे शहरातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आपण सर्व लाईव्ह दृश्य पाहतो। आपण पाहू शकतो की सर्व मयत कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली देत सुपरमॅक्स कंपनीचे कर्मचारी या ठिकाणी आंदोलनास बसलेले आहेत। त्यांच्या काही मागण्यासाठी ते या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलनास बसलेले आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हे सर्व लाईव्ह दृश्य आपण जर पाहिलं तर सर्व मयत कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन गेल्या 3 वर्षामध्ये सुपरमॅक्स कंपनीचे 30 ते 35 पेक्षा जास्त कामगार मयत झाले आहेत। त्यांना अजूनही हिशोब मिळाला नाही आणि गेल्या 2 वर्षापासून 1,500 कामगार आणि कर्मचाऱ्यांना देशोधडीत लावले आहेत। ह्या सगळ्यांना जबाबदार कोण? सुपरमॅक्स मॅनेजमेंट की फॅमिली। तुमच्या हातीमध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि तुमच्याकडनं अपेक्षा आहे आम्हाला मुख्यमंत्री साहेब न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या। आमच्या हक्काचा नमस्कार, संघर्ष वार्तामध्ये आपले स्वागत करतो। आपण आहोत ठाणे शहरामध्ये आपण सर्व लाईव्ह दृश्य पाहत आहोत। आपण पाहत असेल तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या घराबाहेरील सर्व लाईव्ह दृश्य आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानाबाहेरील सर्व लाईव्ह दृश्य आपण पाहू शकतो की सुपरमॅक्स कंपनीचे काही कर्मचारी यांचा पगार आणि संपूर्ण त्यांच्या मागण्यासाठी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संपूर्ण कामगार हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण कामगार वर्ग या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। आपण जर पाहिलं मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानाबाहेरील सर्व लाईव्ह दृश्य आपण आपल्यासोबत काही कामगार वर्ग जोडले गेलेले। दादा, काय सांगाल आपण? आपल्या काय मागण्या आहेत आणि आपण मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा करतो? गेले 2 वर्ष कामगारांना कोणत्याही प्रकारचा इथे मोबदला मिळालेला नाही। इथे काम केलेल्या दिवसांचा सुद्धा 6 महिन्याचा पगार दिलेला नाही। कामगार आत्महत्या करायला लागलेले आहेत। कामगारांच्या मुलाबाळांचं शिक्षण थांबलेलं आहे। जीवन मरणाचा प्रश्न आहे। अनेक कामगार इथे आजारी आहेत आणि कामगारांना दवाखान्यात जाण्यासाठी पैसे सुद्धा नाहीत। अक्षरशः कामगारांच्या बायका सुद्धा अटॅक येऊन मरायला लागलेत। कामगार आत्महत्या करतायत। अनेक कामगारांना पैसे नसल्यामुळे एक्सपायर झालेले आहेत। जवळजवळ आमचे कामगार 30 ते 35 कामगार आमचे मेलेले आहेत। त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही। अशा प्रकारची आमची अतिशय वाईट अवस्था असल्यामुळे आमचं माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या अधिकाराखाली या कंपनीमध्ये लक्ष घालावं आणि कामगारांना योग्य तो न्याय मिळावा, योग्य तो मोबदला मिळावा। कंपनी चालू झाली तर अतिशय चांगली, नाही झाली तर कामगारांना योग्य तो प्रकारचा मोबदला मिळाला पाहिजे, कामगारांचा हिशोब मिळाला पाहिजे। हीच इथे कामगारांची मागणी आहे आणि तो मिळाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही, ही आमची सगळ्या कामगारांची भावना आहे। आपण याच्या अगोदर कुठल्या म्हणजे निवेदन दिलं होतं का मुख्यमंत्र्यांना किंवा जिल्हा अधिकाऱ्यांना किंवा कुठपर्यंत आपली चर्चा चालू? आतापर्यंत कामगारांना अनेक वेळा निवेदन दिलेले आहेत आणि अनेक वेळा माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर त्यांच्या दालनामध्ये मीटिंग सुद्धा झालेल्या आहेत आणि मालक वर्गाने साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही कंपनी चालू करण्यासाठी आम्ही प्रपोजल देतो, परंतु अद्यापर्यंत कोणतेही प्रपोजल दिलेले नाही व अद्यापर्यंत कोणत्याही कामगारांना मोबदला मिळण्यासाठी काहीही कुठली प्रोसेस झाली, कारवाई झाली नाही। म्हणून कामगारांची अतिशय तारांबळ चाललेली आहे। यामुळे
आपण पाहिलं की आज ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या विधानसभेमधील हा प्रश्न आहे. जी सुपरमॅक्स कंपनी आहे ही जी तीनाथ नाक्या विभागातील आणि ही त्यांच्या विधानसभेतील आहे, तर आपण स्थानिक आमदार या नात्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय सांगाल? आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना हात जोडून विनंती करतो की यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं. कारण आज खरे म्हटलं तर आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. त्यांचे मतदारसंघामध्ये राहणारे आमची नाही म्हटलं तर 400 ते 500 इथे मतदार आहेत आणि म्हणूनच आमची त्यांच्याकडे एक अशी अतिशय तळमळची भावना आहे की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि हा कामगारांचा प्रश्न सोडवावा. नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर संपूर्ण कामगार वर्ग या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे. आपण जर पाहिलं तर यांच्या काही अशा मागण्या आहेत. गेली 2 ते 3 वर्षापासून कंपनी बंद पडलेल्या आहेत. त्या